नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आरटीओ एमईए बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे आणि या कन्फ्युजनला स्वतः एमपीएससी सुद्धा कारणीभूत आहे. काही इन्सिडेंट्स झाले त्यामुळे हे कन्फ्युजन आणखीन वाढलं. नेमकं आरटीओ एमईएची जागा ज्या आहे त्या 25 मध्ये सुद्धा ऍड होऊ शकतात का? कारण 25 ची प्री तर होऊन गेलेली आहे, तरी ऍड होतील का की त्या 26 मध्ये जातील? राईट. नेमकं एमईएस इलेक्ट्रिकल सोबत काय झालं होतं की आपण त्याच्यासोबत कम्पेअर करून म्हणतोय की 2025 मध्ये सुद्धा या जागा ऍड होऊ शकतात. बऱ्याच टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर या बऱ्याच गोष्टी चालत असतात की नेमकी जाहिरात कधी. तर या प्रत्येक प्रश्नाचं लॉजिकली उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला सेपरेट, तो जॉईन करून घ्या. इग्नाइटचा ऍप डाउनलोड केला नसेल तर करा, कारण आरटीओ एमईआय व्हायचं असेल तर इग्नाइट सोबत जुटणं अतिशय गरजेचं आहे. कारण जेवढे काही रिझल्ट आहेत तुम्ही बघताय ते बऱ्यापैकी सर्व रिझल्ट इग्नाइट मध्ये 500 पेक्षा जास्त अधिकारी आपण डिपार्टमेंटला दिलेले आहेत आणि चांगले क्वालिफाईड अधिकारी हे मिळालेले आहेत. 80% कट ऑफ हा 2020च्या मेसचा लागलेला होता. त्यामुळे विचार करा की किती एक्सपर्ट अधिकारी आपण डिपार्टमेंटला दिलेले आहेत आणि यावर्षी सुद्धा ती लिगसी कंटिन्यू राहील. त्यामुळे आपल्यासोबत लगेच कनेक्ट होऊन जा. पुढे जाण्यापूर्वी आपली 5 तारखेला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बॅच चालू होते. मेन्सची बॅच आहे, प्रीची ही बॅच आहे. 5 फेब्रुवारी पासून ही बॅच चालू होते. तुम्ही मेन्स प्री किंवा प्री प्लस मेन्स असं कुठलंही कॉम्बिनेशन घेऊ शकता. काही विद्यार्थ्यांना प्री लागत असेल ते घेऊ शकता, काहींना मेन्स फक्त लागत असेल ते घेऊ शकतात, दोन्हीही घेऊ शकतात. राईट. आणि सध्या आपला 25% प्रजासत्ताक दिनाचा डिस्काउंट चालू आहे. त्यासाठीच कुपन कोड जो आहे इंडिया 26 आहे. तर लगेच तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. आता या बॅच मध्ये शिकवणार कोण आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात तगडी टीम प्रतीक रोडे सरांचं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं. ते जो आता नवीन सिलेबस ऍड झाला ते शिकवणार आहे. राईट. ऑटोमोबाईल आहे, त्याचसोबत ऍक्ट्स अँड रूल्स आहेत, सरांनी ऑलरेडी शिकवलेला आहे. हा जीपीएससी ला सुद्धा आपण हा बराचसा सिलेबस आता इकडे न्यू ऍड झाला, तो तिकडे होता, तो ऑलरेडी आपली टीमला माहिती आहे तो सिलेबस कसा शिकवायचा. त्यामुळे याच्यातली सर्वांची एक्सपर्टीज आहे. तुषार मुथळे सर आहेत, मी स्वतः योगेश माने राईट तुमच्या सोबत असणार आहे. बरेचसे विषय मी स्वतःही कव्हर करणार आहे. सर्वात तगडी टीम तुम्हाला इग्नाइट मध्ये मेन्सला मिळेल. प्रीला आपला महाराष्ट्रामध्ये सध्या टॉपचा ब्रँड आहे नॉन टेक्निकलच्या प्रिपरेशनसाठी. राईट. बऱ्याच जणांना माहिती नसेल कारण 2017 मध्ये प्रिपरेशन करत होते, पुन्हा आता काही लोक येत आहेत. बघा, तुम्ही टेक्निकल मध्ये जरी असाल तर नॉन टेक्निकलचे आपले 12 लाखापेक्षा एका चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. आपली टीम ही तेवढीच तगडी आहे. तुम्ही त्यांचे सेशन सुद्धा युट्यूबवर बघू शकता. राईट. टेस्ट सिरीज, त्यानंतर तुम्हाला नोट्स विथ प्रिंटेड नोट्स, विदाउट प्रिंटेड नोट असे दोन्ही फॉर्मॅट मधले आपण कोर्स लॉन्च केलेले आहे. त्यासोबत कंटिन्युअस मेंटॉरिंग सेशन्स असतील धनंजय सरांचे. आपल्या महाराष्ट्रातला सर्वात बेस्ट मेंटॉर आरटीओ एमईएचा जर कोणी असेल तर ते स्वतः धनंजय सर आहेत. राईट. आणि सरांचे कंटिन्युअस सेशन्स, गायडन्स पर सेशन्स तुमच्यासाठी असतील. मी स्वतः, त्यानंतर प्रतीक सर, मुसळे सर, आम्ही चौघही जण तुमच्या सोबत थ्रूआउट तुमची जॉईनिंग येईपर्यंत सोबत असणार आहोत. बघा, आता नेमकं सुरुवात आपण कुठून करू की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सोबत नेमकं झालं काय. त्यामुळे हे प्रकरण जरा जास्त न्यूज मध्ये आलं आणि कन्फ्युजन मुलांचं जास्त झालं. बघा, 2025 ची जी राज्यसेवेची तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जी पूर्व परीक्षा होती ती राज्यसेवेसोबत होते. जशी आपली आरटीओ एमईआयची पूर्व परीक्षा जी आहे कंबाईन ग्रुप सी सोबत होते. राईट. तर ही जी आहे राज्यसभेमध्ये होते. 2025 ची जेव्हा राज्यसेवेची जाहिरात आली होती ना, ही 2025 ची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये 385 जागा काढण्यात आलेल्या होत्या. राईट. 385 जागा. आता याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या होत्या, त्यानंतर महसूल वन विभागाच्या होत्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या होत्या, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांच्या 114 जागा होत्या. आता जेव्हा अपडेटेड म्हणजे शुद्धीपत्रक आलं आणि या शुद्धीपत्रकामध्ये काही जागाचा बदल आला. राईट. पण पण ते बदल जरी आला असेल तर ती जी जाहिरात आली होती ना 2025 ची, त्याच्यामध्ये एक पॉइंट होता इथं बघा, ती 6.2 काय म्हणलेलं आहे, प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेले पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. म्हणजे ज्या दिवशी ही जाहिरात काढण्यात आली, ओके, आता राज्यसेवे थ्रू काही पदं भरली जातात, म्हणजे वेगवेगळे
काय म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या संवर्ग आहेत. क्लिअर. आता या काही संवर्गांची जे मागणी पत्र होतं, ज्या जागांचं, ते आयोगापर्यंत पोहोचलं होतं. आयोगाने त्या जागा या ऍड मध्ये सुरुवातीला दिल्या. काही पोहोचल्या नव्हत्या, काही पोहोचल्या नव्हत्या. पण आयोगाने याच्यात काय मेन्शन केलं होतं पुढे बघा. जाहिरातीमध्ये नमूद सेवा व संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा तसेच विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा व संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. म्हणजे या राज्यसेवे थ्रू ज्या एक्झाम कंडक्ट होतात त्यांची पदं पुढे ऍड होऊ शकतात, असं त्यांनी याच्यामध्ये नमूद केलं होतं. पुढे त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त अथवा नवीन सेवा व संवर्गाद्वारे मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित, अतिरिक्त मागणी पत्रांचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. आता यांचं म्हणणं काय, त्यानंतर समजा एखाद्या डिपार्टमेंटनं पुन्हा सुधारित मागणी पत्र पाठवलं. सुधारित मागणी पत्र काय की पहिले जागा जास्त कमी होत्या समजा, पुन्हा जास्त वाढवल्या, राईट. त्याचं किंवा एखाद्यानं पाठवलंच नव्हतं सुरुवातीला, क्लिअर, त्याचं पुन्हा ते पाठवू शकतात. कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा प्रीचा रिझल्ट अंतिम होणार नाही तोपर्यंत. क्लिअर. हे त्यांनी त्या 2025च्या नोटिफिकेशन मध्ये लिहिलेलं होतं आणि तसाच प्रकार झाला. किती जागा होत्या इथं? 385 जागा होत्या की नाही? किती? 385. सुधारित मागणी पत्र आलं, राईट. हे बघा 8 जानेवारी 2026 म्हणजे खूप जुनं नाही, राईट. 8 जानेवारी 2026 601 पदाचं सुधारित मागणी पत्र होतं. किती? 601 पदाचं सुधारित मागणी पत्र होतं. याच्यामध्ये महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, राईट, सार्वजनिक बांधकाम विभागाचा बघा, सार्वजनिक बांधकाम विभागाचा इथं एमईएसचा प्रवर्ग ऍड होता. एमईएसचा प्रवर्ग ऍड होता. फक्त प्रॉब्लेम काय होता की तो सिव्हिल इंजिनिअरिंग साठीच होता, इलेक्ट्रिकलचा होता का नाही. आणि जागाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच होता, जागाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच होत्या. आता पुढे झालं कसं की ह्या ज्या जागा आहेत ना मित्रो, सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच आहेत, पण त्याच्यामध्ये आता काय ऍड झालं, त्याच्यामध्ये आता नवीन याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचं एमईएस ऍड झालं, जे की अगोदर सांगितलं गेलं नव्हतं. असं व्हायला नाही पाहिजेत होतं, पण याचा जो एमईएसचाच प्रवर्ग त्यांनी कन्सिडर, तोच प्रवर्ग आहे, राईट. पण ब्रांच वेगळी आहे, राईट. डिपार्टमेंटही आहे तेच आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग. यानं जेव्हा ऍडिशनल जागा दिल्या ना, त्या ऍडिशनल जागा ऍड होऊन आल्या आणि तुमच्या गट ब च्या 11 जागा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ऍड झाल्या, प्री झाली. आणि प्री झाल्यानंतरचं प्रकरण, राईट. आता तर रिझल्टचा जवळजवळ आलो, राईट, रिझल्ट लागेल. तर प्री झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. मग इथं सर्वांचं मोठं कन्फ्युजन झालं की आरटीओ एमआयची म्हणजे ग्रुप सी ची प्री झाली तरीही मेनसाठी जागा ऍड होऊ शकतात. हे मुलांमध्ये स्प्रेड झालं, बरेच जण पॅनिक झाले, कारण खूप जणांनी एक्झाम दिलेलीच नाहीये, राईट. आता याच्यामध्ये दोन्ही गट आहेत, काही लोकांना वाटतं की ऍड व्हावं, काही लोकांना वाटतं की नाही ऍड व्हावं, राईट. पण एक्झॅक्टली काय होऊ शकतं याच्यावर मी बोलणार आहे, क्लिअर. आता ते ऍड होणं न होणं, आपणही 2025 ला ऍड व्हावे म्हणून प्रयत्न केले, पण ते खूप अगोदर केले होते. प्री एक्झाम होण्याच्या 2-3 महिने अगोदर आपण बराचसा जेव्हा ही ऍड आली होती ग्रुप सी ची तेव्हा आवाज उठवला होता, त्याचं काही झालेलं नव्हतं, कारण ज्या जागा होत्या त्यांची बिंदू नामावलीच फायनल झालेली नव्हती, राईट. त्यामुळे त्या जागा पुढे गेल्याच नाही, राईट. आणि ती 2025 ची जी जेव्हा जाहिरात आली ग्रुप सी ची त्यावेळेसही आल्या नाही, त्याच्या पुढे 1-1.5 महिन्यात म्हणजे काय आतापर्यंतही त्या काही बदल होऊन आलेलं नाही. आता मूळ मुद्द्याकडे येऊ, खरंच 2025 ला या जागा ऍड होतात का? बघा, हे मागणी पत्रच 2026चं होतं. मी मागेही सांगितलं, तर मागे जेव्हा माझा व्हिडिओ आला होता ना तेव्हाही म्हटलं होतं, या आरटीआय खाली विद्यार्थ्यांना जी मिळालेली इन्फॉर्मेशन होती बघा, विषय काय, महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाचे मागणी पत्र पाठविण्याबाबत, राईट. हे कधीच म्हटलेलं आहे यांनी? 2026 साठी म्हटलेलं आहे. आणि याचं काय, सहपरिवहन आयुक्त ओके मेत्रेवार सरांची साई नाही, यांना मी भेटलो होतो, राईट. आणि हे जे नोटिफिकेशन आलं ना त्याच्या 4 दिवसानंतरच भेटलेलो होतो, राईट. त्यामुळं त्यांनी मागतानाच या जागा मागितलेल्या होत्या की 2026 साठी द्या, क्लिअर. आणि या जागा किती असतात, तर 460 जागांचा आहे ते, 460, राईट.
आता याच्यापेक्षा कमी येण्याचे तर काही चान्सेस दिसतच नाही, याच्यापेक्षा हायर साईडलाच जागा थोड्याफार असू शकतात. म्हणजे ही संख्या तुमची 500 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. 500 पर्यंत जाणार म्हणजे 15च्या रेशोमध्ये तुमची मेन्सला विद्यार्थी जाणार. 15 5 75, कमीत कमी 7,500 विद्यार्थ्यांपर्यंत तुमचे विद्यार्थी सर्व आपले मेन्सला जाणार आहेत. क्लिअर? म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी प्री क्लिअर होऊन पुढे जातील. चांगली संधी आहे, राईट? सोडायची नाही. आता हे क्लिअरच आहे बघा. काय असतं की आरटीओ एमईआयचे फॉर्म भरणाऱ्यांची संख्या ही एखाद्या लाखाच्या आसपास असते. 70-80 हजार तर पकडूनच चला तुम्ही, राईट? 11 जागा ऍड होणं इलेक्ट्रिकलच्या आणि अख्ख्या 500 जागा एमईआयच्या ऍड होणं याच्यात प्रचंड मोठा फरक आहे, राईट? प्री झाल्यानंतर. त्यामुळे गव्हर्नमेंट आता ऍड करण्याचा मला नाही वाटत की काही कुठला प्रश्न येतो. हे सरळ गोष्टी 2026 कडेच गेल्या आणि 2026 चं नोटिफिकेशन मार्च मध्ये येणार आहे, राईट? आणि काय होतं की आता जे प्री दिलेली आहेत विद्यार्थी, तेच विद्यार्थी मग जर 25 मध्ये जागा ऍड झाल्या तर तेच पुढं कन्सिडर होणार आहे. क्लिअर? आणि त्यांची संख्या बऱ्यापैकी कमी आहे. जेव्हा तुम्ही ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये टाकाल किंवा प्रीच्या अगोदर ही गोष्ट कळेल की बाबा आरटीओ एमईआयच्या जागा येत आहे, तेव्हा लाखो मध्ये अप्लाय करणाऱ्यांची संख्या असते. आरटीओची क्रेजही तेवढीच आहे. मागचा अनुभव बघता 70-80 हजार तर कुठे गेलेले नाही आहे. 16-17 हजार 2016-17ला पासआउट झाले तेव्हापासूनची पुढची जी आहे 7-8 वर्षामध्ये पासआउट झालेले विद्यार्थी याला अप्लाय करतात. त्यामुळे याची संख्या ही खूप मोठी असते. म्हणून मला वाटत नाही आणि कुठल्या अशा शक्यताही दिसत नाहीत की 2025 मध्ये आता या जागा ऍड होतात. ह्या जागा सरळ 2026 कडे गेलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तयारी करताय तर 2026 चीच तयारी करा. मी सर्व गोष्टी तुमच्या पुढे मांडतोय यासाठी की जे कन्फ्युजन कुठून आलं, काय कारण आहे त्याच्या मागे. बघा 11 जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिव्हिलच्या जागा होत्या, त्यांनी इलेक्ट्रिकलच्याही 11 जागा टाकून दिल्या. 11 जागा टाकणं आणि डायरेक्ट 500 जागा टाकणं याच्यामध्ये बराचसा फरक आहे, राईट? आणि हे काय आरटीओ एमईआयचा वेट करणारे विद्यार्थी 5-5 6-6 वर्षातले आहेत, तेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्मही भरलेलं नाही, राईट? हे जे कमेंट आहे ना एमपीएससीची, आता ते प्रत्येक ऍड मध्ये ही कमेंट येत राहते. ही 6.2 वाली कमेंट जी आहे ना ती प्रत्येक ऍड मध्ये येत असतो तो पॉईंट. त्यामुळे आता तुम्ही त्या पॉईंटच्या आधारावर 25 मध्ये जाहिरात येईल हे असं म्हणू शकत नाही. क्लिअर? आता तुम्ही समितीच्या तयारीला लागून जा. पुन्हा आपल्या प्री मेन्स, प्री प्लस मेन्स याच्याही बॅचेस होत आहेत. 5 तारखेपासून या लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असणार आहे. सर्व काही तुमचं लाईव्ह फॉर्मॅट मध्येच कव्हर होईल. जुनं कंटेंट असेल असं असेल काही नाही. हे सर्व नवीन कंटेंट लाईव्ह फॉर्मॅट मध्ये आम्ही सर्व तिघही जण शिकवणार आहोत आणि कंटिन्युअस धनंजय सरांचे मेंटॉरिंग सेशन्स ही असणार आहे. प्रीची ही टीम आपली महाराष्ट्रातली सर्वात तगडी टीम आहे. मग बापू गायकवाड सर असो, त्यानंतर परशुराम शिंदे सर असो, किरण पाटील सर असो, प्रतीक भट सर असो, राजेश जाधव सर असो, अमोल गाडेकर सर असो, कृष्णा पाटील सर असो, नितीन साळुंके सर असो, हे सर्व फॅकल्टीज तुम्हाला शिकवायला अवेलेबल असणार आहे. तगडा रिझल्ट आहे, लिगसी आहे आपली रिझल्टची. यावेळेस सुद्धा मेंटेन राहील ती, राईट? महाराष्ट्रातले फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक आणि एंटायर टीम. भरपूर चांगला प्रतिसाद आपल्या सत्कार समारंभालाही यांनी दिला, जो की आपण नाशिकला ठेवलेला होता. याही वेळेस तसेच रिझल्ट असतील. इथं तुमचाही फोटो पहिला, दुसरा किंवा तिसऱ्या नंबरवर असावा अशी आमची अपेक्षा आहे. ही 2017ची आपली बॅच. मी कुठलाही खोटा क्लेम करत नाही. तुम्ही विद्यार्थ्यांना विचारा, प्रत्येकाला माहिती आहे की इग्नाइटचे रिझल्ट हे आरटीओ एमईआय मध्ये काय लेवलचे आहेत ते. ओके. त्यानंतर आपलं पीवायक्यूचं जे बुक आहे आरटीओ एमईआयच्या, ते पीवायक्यूचं बुक सुद्धा अवेलेबल आहे. काय करायचं तर ऍप वरून तुम्ही या नोट्स मागवू शकता. अपकमिंग ज्या सर्व आपल्या नोट्स आहेत इंग्लिश, मराठी, प्रीच्याही इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा आहेत, मराठी मीडियम मध्ये सुद्धा आहेत, अवेलेबल आहेत सध्या आपल्या या नोट्स, राईट? आणि मेन्सच्या नोट्स सुद्धा तुम्हाला प्रत्येक विषयाच्या नवीन सिलेबसच्या अवेलेबल होणार आहेत. मेन्सच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला कुठलंही काहीही करायची गरज नाही, राईट? जे तुम्ही विथ नोट्स कोर्स घेऊ शकता, विदाउट नोट्स सुद्धा कोर्स घेऊ शकता, तुमची चॉईस आहे. ओके. विथ नोट्स घ्यायचं असेल तर विथ नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. काहीही डाऊट असेल तर बिंदास इग्नाइटच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. मला भेटायचं असेल तर तुम्ही इग्नाइटचं जे पुण्याचं ऑफिस आहे शुक्रवार पेठमध्ये प्रेस्टिज पॉइंटला, गुगल मॅपवर त्याचं लोकेशन मिळेल, तुम्ही येऊ शकता. कॉल करून या आपल्या टीमला, मी अवेलेबल आहे का तिथं बघा आणि नक्की या, भेटा, तयारीला लागा. हाच राईट टाइम आहे तुमच्या तयारीसाठी. थांबतो मी इथं. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.